व्हॉट द फालतूगिरी नाहीये, मॅजिक आहे. आय थिंक आय शुड गो लाईव्ह. असं काय करतेस? त्यांना विचारलं पण नाही, आधी परमिशन तरी घे त्यांची. असं काय करतोस? तूच म्हणालास ना कॅप्टन कुक हा आपल्या रेस्टॉरंटचा प्लस पॉइंट आहे, अट्रॅक्शन आहे. पब्लिसिटी नको का करायला? नको करूस परी, आधी त्यांची परमिशन घे यार. Going live on our Khayali Pulao page and this is our cook Captain Cook. ते काहीतरी अमेझिंग बनवतायत, अमेझिंग वास येतोय. हे आहेत काही ग्रेन्स, हे त्यांचे मसाला आणि सम वेजीज. हॅलो कॅप्टन कुक. कॅप्टन कुक हॅलो. काय प्रकार आहे हा? MMS? MMS ते जुनं झालं कॅप्टन. लाईव्ह टेलिकास्ट. लाईव्ह कशाला पाहिजे? नाही कॅप्टन, ऍक्च्युली ती थोडी सोशल मीडिया ॲडिक्ट आहे, तर ती लाईव्ह गेली होती, म्हणजे सगळ्यांना दिसेल ते सोशल मीडियावर. हो, पण मग लाईव्ह कशाला पाहिजे? हे सगळं चाललंय ते लाईव्हच चालू आहे ना. मग व्हिडिओ शूटिंग कशाला? मी इथे शेफ म्हणून काम करतोय ते तुमच्यासाठी ना की लोकांसाठी? लोकांना काय मिळणार आहे मला जेवण बनवताना बघून? ओल्ड मॅन, सी द प्रॉब्लेम इज ना दॅट यू आर एन ओल्ड मॅन आणि तुम्हाला जनरेशनचं कळतच नाही. म्हणजे गॅप असते ना. आता आमच्या जनरेशनला पब्लिसिटी करावी लागते. यू हॅव टू पुट इट ऑन फेसबुक, यू हॅव टू पुट इट ऑन डिफरंट सोशल मीडिया ॲप्स. म्हणजे लोक बघतील, अट्रॅक्ट होतील आणि येतील. म्हणजे तुम्ही आता रॅपिडली भाज्या कापताय किंवा अशी अमेझिंग फोडणी देताय, ते सगळं बघायला काहीतरी पब्लिसिटी करावी लागते ना. सो म्हणून करत होते. You stupid dumb kid. हे सगळं लाईव्ह व्हिडिओ शूटिंग बघून लोक माझ्या हातचं जेवायला येणार आहेत. ते माझ्या रेसिपीज बघणार, परत परत बघणार आणि आपापल्या घरी बनवणार. ही अशीच आपली बातमी शत्रू काढतात आणि आपल्यावर हल्ला करतात. तुमच्यासारखी मूर्ख माणसं त्यांना ही इन्फॉर्मेशन पुरवतात. आपल्यावर कोण करणार आहे हल्ला? प्लीज जस्ट टेल हर. मी माझ्या सिक्रेट रेसिपीज शेअर करत नाही. आय विल नॉट अलाउ दॅट. अँड बाय द वे यू डम किड, माझ्या जेवणाचे मसाले सुद्धा मी स्वतः माझ्या हाताने बनवतो आणि हिच्या या असल्या मूर्खपणामुळे माझ्या रेसिपीज शेअर होतील पब्लिक मध्ये. नो ले, तुमच्या रेसिपी सिक्रेट आहेत? असू दे, समान वाटणी झाली पाहिजे. एक्झॅक्टली, हेच कारण आहे. बस बसा बसा, हेच सांगतोय मी त्यांना. प्लीज बस. हे बघा, समान वाटणी झालीच पाहिजे पैशाची. हे बघ, मी आता मी बोलतोय ना, मला 2 मिनिटं बोलू दे. मी तेच म्हणतोय, समान वाटणी झाली पाहिजे. पण समान वाटणी होण्याआधी पैशाचे 2 भाग होतील उद्यापासून. 50% आणि 50%. पहिले 50% हे आपल्या हॉटेलच्या रोजच्या खर्चासाठी आपण वेगळे काढून ठेवणार आहोत आणि राहिलेल्या 50%चे 6 समान भाग होतील. ओके? पण 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 आज पहिला दिवस आहे आणि त्यामुळे या रूलला एक्सेप्शन असणार आहे. थेरीज आहे तशी. हे 2400 रुपये आज आपण समान वाटून घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात 400 रुपये आलेले आहेत. जशी पैशांची समान वाटणी होते ना, तशी कामाची पण व्हायला पाहिजे. ही बिचारी आनंदी काय बोलत नाही, सगळं करायला तयार असते, म्हणून हिनी वाटेल ती कामं करायची असं चालणार नाही. कोणी केलं असं? कोणी केलं? हेच गौरव शेठ आणि साहिल शेठ. का? आम्ही कधी केलंय? आम्ही काही केलेलं नाही, कळलं ना? मी पण नाही, क्योंकि मैं कभी झूठ नहीं बोलता. मग काय स्वतःच्या मनाने तिकडे जाऊन ढीगभर भांडी घासत बसली होती? हो मुक्ता, मी माझ्या मर्जीनेच भांडी घासत होते. बघ बघ, आणि आपलंच हॉटेल आहे ना, मग कामाची कसली आली लाज? तरी पण कोण काय काम करणार हे आजच्या आज इकडे ठरलं पाहिजे. अरे हा बाई, चिडते काय? आता आपण सगळेच कष्ट घेतोय ना. आपण गल्ल्यावर बसणार आहे, आपलं ट्रेनिंग झालंय. हो, आणि मी सगळं इंटिरियर केलं हॉटेलचं, त्यामुळे मी डेकोरेशन आणि टेबल अरेंजमेंट्स बघणार.
मी मॅनेजमेंट केलंय त्यामुळे ऑब्व्हियस आहे मी मॅनेजर होणार. ओके. माझं काय राहिलं बरं? वेटर. नाही मी वेटर नाही येऊ शकत. नाही म्हणजे ते काम चांगलंय पण मी शिक्षण घेतलं यार हॉटेल मॅनेजमेंटचं. ते कुठेतरी वापरता येईल असं काम द्या ना मला. यांना हलकी कामं करायला नकोत. सगळी शायनिंग वाली कामं स्वतःकडे घेऊन ठेवली. मग काय बाजारात जाणं, साफसफाई करणं, वेटरची कामं ही काय आम्ही दोघींनी करायची सगळी? अजिबातच बोलत नाही. खामोश. भगवान ने जबान दी तो लगे फैलाने. सगळे सायलेंट. बाई पहिला दिवस, पहिली कमाई, लगेच पहिलं भांडण. बाई मचमच नकोय, बाबा बघतायत. आपण काहीतरी सोल्युशन काढूया. टॉस करायचं का? 6 बाजू असलेला कॉइन कुठून शोधून काढणार आहेस तू फणींद्रनाथ? 10, 20, 30 करून सुटूया का? किंवा जास्तीची मेजॉरिटी? नाही त्यात पण चिटिंग होऊ शकते. या साईलवर माझा भरोसा नाही. अरे काय ही माझ्यावर का घसरते यार? हा जसं की मी चोर आहे आणि राणी आहे मोठी. हायच मग. एक्झॅक्टली. हे चांगलंय. काय हे चांगलं आहे? हा ती मला बोलते ते चांगलं आहे. राजा राणी चोर पोलीस. राजा राणी चोर पोलीस. काय 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 गेम आहे? चोर पोलीस तर ते मैदानी गेम आहे ना. तुम्ही राजा राणी चोर पोलीस खेळला नाहीत? अरे लहानपणी नाही का आपण चिठ्ठ्या टाकायचो, चिठ्ठ्या एकेकाने उचलायच्या, ज्याच्यावर जे येईल ते त्याच्यात. तसे चिठ्ठ्या टाकूया आणि ठरवूया कोण काय काम करणार ते. हो म्हणजे चोर पोलीस राजा राणी. हा म्हणजे रॉयल कारभार. ओके डन. ओके 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 ओके. ओव्हर अँड आउट. तर मित्र हो, मी या ग्लासमध्ये 6 चिठ्ठ्या टाकतोय. या 6 चिठ्ठ्यांवर मी 6 कामं लिहिलेली आहेत. मॅनेजर, वेटर, साफसफाई, बाजारहाट, गल्ला आणि LOD लोड. आता तुम्ही म्हणाल लोड म्हणजे काय? तर तुम्हीच मला सांगा लोड म्हणजे काय? LOD म्हणजे लाफ आउट दनादन. टेन्शन. ते गादीवर ठेवतात ना असं मृदुंगासारखं ते. नाही तो लोड म्हणजे टेकायचा. तो कामाचा लोड नसताना वापरायचा लोड आहे. हा वेगळा लोड आहे. हा लोड म्हणजे लुजर ऑफ द डे. समजल असं बोल ना. हा बाई मराठीत बोल ना. हा अरे सोपं आहे. लुजर ऑफ द डे म्हणजे ही चिठ्ठी ज्याच्या नशिबात येईल त्या व्यक्तीचं नशीब त्याच्याबरोबर त्या दिवशी नसेल. म्हणजे त्या व्यक्तीने पडेल ते काम करायचं, राहिलेली सगळी कामं त्याने करायची. ओके म्हणजे एखाद्याला मॅनेजरची चिठ्ठी आली तर तो हिरो नंबर 1 आणि लोड म्हणजे LODची चिठ्ठी आली तर तो कुली नंबर 1. एक्झॅक्टली. म्हणजे कुणावरही अति अन्याय होतोय असं वाटायला नको. राईट. नॉट बॅड. छान आहे. ओके रेडी सगळे? येस येस येस. या रेडी. दिवाळी असो वा क्रिसमस, पतेती असो वा ईद, विश तुमची डिश आमची हेच आमचं ब्रीद. भागवेल तुमची भूक न करता एकही चूक, कारण आमच्या पाशी आहेत आचारी कॅप्टन कुक. खयाली पुलाव.